सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। सोनम वांगचुक हे गुरुग्राममध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे राजघाटावर पोहोचलेत। सोनम वांगचुक हे राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन करतील। सोनम वांगचुक हे महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी आता स्मृतीस्थळावर पोहोचलेत। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सोनम वांगचुक हे स्मृती घाटावर पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ते महात्मा गांधींना अभिवादन करतील। गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक हे मेदांता रुग्णालयात दाखल होते आणि तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता सोनम वांगचुक हे राजघाटावर पोहोचले। सोनम वांगचुक हे राजघाटावर पोहोचले आहेत। या ठिकाणी ते महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करतील। सोनम वांगचुक हे महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेत। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हे थेट राजघाटावर दाखल झाले असून या ठिकाणी महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील। गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक हे मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते आणि आज सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर वांगचुक हे राजघाटावर पोहोचलेत। सोनम वांगचुक हे महात्मा गांधींना या ठिकाणी श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतील। दर्शन करके धन्यवाद। पहले दर्शन आपण बघतोय सोनम वांगचुक हे आता नवी दिल्लीतील राजघाटावर पोहोचलेले आहेत। दर्शन करके धन्यवाद। पहले दर्शन नीट परीक्षेतील घोटाळा त्याचप्रमाणे तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं। दर्शन करके